भाऊ, आपली नुकताच शेतकरी सेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव सोमनाथ बालचंद्र पाटील, राहणार बोदर्डे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. माझी शिवसेना शेतकरी सेना तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मी कार्यसम्राट आमदार आप्पासाहेब किशोरप्पा पाटील यांना मी पहिले धन्यवाद करतो. कारण की केळी उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत केलेल्या कामाची दखल घेऊन माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी मनस्वी पहिले आप्पासाहेबांचे आभार मानतो. आपली नुकताच शेतकरी सेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाली, आपण आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा न्याय द्याल? पहिले म्हणजे न्याय द्यायचा बाबतीत असा विचार केला तर भडगाव तालुक्यात पोखरा योजनेचा मेन समावेश करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहील. पहिले माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून 59 गावांपैकी 27 गावांमध्ये पोखरा योजनेचा समावेश झालेला आहे. उर्वरित गावांचा पण पोखरा योजनेचा समावेश व्हावा यासाठी आमचा प्रयत्न माननीय किशोरप्पा पाटील यांच्या मार्फत सुरू राहील आणि लवकरात लवकर त्या गावांचा पोखरा योजनेत समावेश होणार. तसेच मी केळी उत्पादक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत काम करत असताना केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. कारण की 4 ते 5 दिवसापूर्वी 2700 ते 3000 रुपये केळी कापले जात असताना आज 1500 ते 1600 रुपयांनी केळी कापली जात आहे. त्या संदर्भात ही जी तेजी नसून ही ते माल मिळत नसताना ही व्यापाऱ्यांची मंदी प्रमाणात मंदी आणलेली आहे. त्या संदर्भात मी कलेक्टर साहेब व मान्य कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्फत पाठपुरावा करून लवकरात लवकर आम्ही केळी संदर्भात लवकरात लवकर मार्ग काढू. मान्य अध्यक्ष आमचे केळी महासंघाचे त्यांचेही आमचे प्रयत्न आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेती संदर्भात काही तक्रारी असतील तर आम्ही माननीय आमदार आप्पासाहेब किशोरप्पा पाटील यांच्या मार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.